का त्यांनी अगोदर 8 दिवस आधी कामाच्या संदर्भात मागणी केली होती प्रश्नाची. महेंद्र जयस्वाल, आमदार महेंद्र जयस्वाल. हॅलो साहेब, एवढे निर्लज्ज आहे संकट महाजन यांचं तुम्हाला एक उदाहरण सांगतो. हे एका गावात गेले आणि त्या गावामध्ये विचारलं की तुमच्या काय मागण्या असेल गावातल्या वाले सांगा, मी तुमच्या पूर्ण करतो. आणि सध्या मी तुमच्या 2 मागण्या पूर्ण करतो म्हटले. आणि पहिली मागणी यांनी विचारली की लोकांना काय तुमची मागणी आहे. लोक म्हणे आम्हाला या ठिकाणी हॉस्पिटल पाहिजे. यांनी मोबाईल काढला आणि फोन केला आणि सांगितलं हॉस्पिटल यांचं का मंजूर होत नाही, यांचं लवकरात लवकर मंजूर करा. आणि त्यांनी लगेच सांगितलं की हो तुमचं हॉस्पिटल मंजूर झालेलं आहे. आणि मग गावकऱ्यांना विचारलं दुसरा प्रश्न सांगा. त्याच्या कोणत्या हानीचा फोन आलाय तुम्हाला? संकट उर्फ चंगू महाजन, तुम्ही चंगू महाजन, तुम्ही सभागृहाचे नियम पाळा, सभागृहाचे नियम पाळा. तुम्ही गावकऱ्यांचा त्यांनी मोबाईल केला आणि मोबाईलवरून सांगितलं की हो तुमचं हॉस्पिटल मंजूर झालं. आणि गावकऱ्यांना विचारलं की तुमचा पुढचा प्रश्न काय. तर गावकरी म्हणाले की साहेब आमच्या इथं कोणत्याच कंपनीचा मोबाईलचं नेटवर्क चालत नाही, त्याचंही काम करा. म्हणजे यांचं मोबाईलचा जो केला तर खोटं अशा पद्धतीने काम करणारे 11,000 रुपयाचा भाव देतो असं सांगितलं होतं. या कापसाला या मंत्र्याने सांगितलं होतं की 11,000चा भाव देणार. आणि 11,000चा भाव नाही देतात. आज शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळतोय, शेतकऱ्यांच्या भावनेशी खेळतोय. अशा पद्धतीने राज्य करते तर चालत होतं. या देशामध्ये अराजक करण्याची चिन्ह मला दिसत आहे. तर ही अराजकता उत्तर घेऊ. आमदार साहेब तुम्ही शांततेने घ्या, उत्तर घेऊ आपण. या संकट उर्फ चंगू महाजन उत्तर द्या. मंत्री महोदय, तुम्ही आता आमदाराला विचारता कापूस कुठे लागतो, ही काही पद्धती का तुमचे? तुम्ही आंदोलन करताय कापूस कुठे लागतो माहिती तुम्हाला कमाल आहे. राज्य काय मान घेऊन काय शर्मेने मान खाली जाते. हे काय लावलं पिलू पिलो मान करतो पिलो मान करा तो पिलो. अरे सन्माननीय 2 मिनिटं खाली बसून घ्या तुम्ही मंत्रीमध्ये. मला इतक्या वाईट क्षणाचा साक्षीदार व्हायला ते पाप कुठे फिरू. या राज्याने तुम्हाला मंत्रिपदाची जबाबदारी दिली. विरोधी पक्ष नेते कापसाच्या भावाचा विचारता, तुम्ही शेजारच्या मंत्र्याला कापूस कुठे लागतो विचारता. तुम्हाला उत्तर द्यायला उभं केलं. तुम्ही फोन म्हणता पिलो, तुला नंतर बोलतो. कोण पिलो? या बाबतीत सभागृहात कापून घेतले जाणार नाही. हा महाराष्ट्र, या महाराष्ट्र संतांची भूमी आहे. ही महाराष्ट्र, ही कामगार, शेतकरी, माता भगिनी यांना न्याय देण्यासाठी सर्वोच्च सभागृहात आपण बसलेले आहात. त्या सर्वोच्च सभागृहाची जर तुम्हाला गरिमा पाहता येत नसेल तर मला असं वाटतं की हे महाराष्ट्र सरकून घेणार नाही. मंत्री महोदय, कापसाच्या मुद्द्यावर तुम्ही उत्तर द्या. संकट उर्फ चंगू महाजन. अध्यक्ष साहेब, कापसाच्या उपोषणाला मी बसलो. फक्त माझा कुठेतरी अभ्यास कमी होता आणि मी चुकून बसून गेलो. नंतर समजलं की कापूस हिरवा येतो की काळा येतो ते पण समजलं नाही. नंतर समजलं की पांढरा येतो. मला कापसाला भाव आणायचा होता म्हणून आणला. आमदार झालो, मंत्री झालो. आता मला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हायचा आहे. कापसाचा मी आहे मस्त आणि शेतकरी असू दे त्रस्त. मला त्यांच्या प्रश्नाशी काही घेणं देणं नाही. कापसाला हमी भाव मिळालाच पाहिजे. अजून आम्ही विरोधी पक्ष नेत्यात बसलो तर अजून आम्ही त्या उपोषणाला बसणार आणि पुढच्या वेळेस आम्ही कापसाचा अभ्यास चांगला करूनच बसणार.
आणि हे योग्य उत्तर नाही. हे तुम्हाला मला असं वाटतं लवकर विरोधी पक्षात जायचं असं दिसतं तुम्हाला. हे चुकीचं आहे. तर दुसरा प्रश्न घ्या. आता अपक्ष आमदार शिवराम पाटील आमदार फुकट आमदार. माझा आक्षेप आहे अध्यक्ष महोदय, सभागृहामध्ये ग्रामविकास मंत्री कुठल्या तरी महिलेचे काहीतरी तोंड लपून बोलत होते. त्याचा सीडीआर रिपोर्ट काढला पाहिजे. जय श्रीराम. हे ग्रामविकास मंत्री असताना यांच्या मतदारसंघामध्ये शहापूरला 307 नंबरचा गट सरपंच आणि ग्रामसेवकाने परस्पर विकून टाकला. मंत्र्यांची चौकशी झाली पाहिजे. यांना माहिती नाही का आम्ही शिकायत केलेली आहे. त्याचप्रमाणे आमचं असं म्हणणं आहे, आमच्या जळगाव ग्रामीणचे पाणी पुरवठा मंत्री एवढ्यात बोलले यू करू क्यू करू. साळवा नांदेडचा रस्ता यांनी 62 लाखामध्ये बनवला आणि रस्त्याचं कंप्लिशन पूर्ण होत नाही तोपर्यंत 4 कोटी रिपेरीमध्ये यांनी खर्च केलेला आहे. माझा आक्षेप आहे. खिसा 400 रुपयाचा आमच्या पालकमंत्र्यांनी खिसा बांधलेला आहे. आजपर्यंत यांनी कमवलेली संपत्ती याची चौकशी झाली पाहिजे. सीबीआय चौकशी झाली पाहिजे. ईडीच्या माध्यमातून चौकशी झाली पाहिजे. तोपर्यंत यांना मंत्रिपदावर ठेवू नये असं माझं म्हणणं आहे. ठीक आहे. अपक्ष आमदार साहेब तुम्हाला मर्यादित वेळ असतो. तुम्ही अपक्ष आणि तुम्ही बिना पैशाच्या तुम्हाला वेळ कमी मिळेल. यानंतर आमदार विष्णू भंडारे. अध्यक्ष महोदय, आम्ही 20-25 वर्षात अध्यक्ष महोदय मार्शल आपल्या जबाबदारीचा मान ठेवा. अध्यक्ष महोदय, 20-25 वर्षापासून आम्ही समाजकारण राजकारण करतोय. मागील काळामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्न आजपर्यंत सुटत नाहीये. तुम्ही येईन घडी घडी काय बोलताय? काय बोलताय? आमदार साहेब तुम्ही मंत्री झाला, तुम्हाला येईन घडी करून पाहून नेते काय गृहाची घरी पण थांबा थोडीशी. अध्यक्ष महोदय, आजच्या या मंत्रिमंडळाला, शिंदे मंत्रिमंडळाला शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, बेरोजगारांचे प्रश्न असतील, जनतेचे प्रश्न असतील, हे ऐकण्यासाठी सुद्धा वेळ नाहीये. जर आम्ही ते प्रश्न मांडण्यासाठी उभं राहिलो तर त्यांचे नाटक वेगळे चालू होत असतात. आम्ही आपल्याला लेखी प्रश्न दिलेला आहे अध्यक्ष महोदय. या बेरोजगार पूर्ण महाराष्ट्रभर आम्ही रोजगार देऊ या नावाखाली सत्तेत आले. 2 कोटी रोजगार दरवर्षाला देऊ या शिंदे सरकारने त्यांच्या सहकार्याने त्यांना वादा केला होता आणि आमची भूल ताकवाला जनता बळी पडली. आज आम्ही यांना विचारू इच्छितो की हाताला नोकरी तर मिळालीच नाही अध्यक्ष महोदय, परंतु शेतकऱ्याने, शेतकऱ्याच्या मुलाने जोडधंदा म्हणून दूध व्यवसायाचा धंदा सुरू केला. मी अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून आमच्या जळगाव जिल्ह्याच्या जिल्हा दूध फेडरेशनच्या चेअरमनला विचारू इच्छितो की त्यांनी आजपर्यंत या शेतकऱ्यांच्या मुलासाठी जो दूध धंद्याच्या बाबतीतला जोडधंदा जो चालू केला आहे त्यांनी त्याबाबत काय केले. ठीक आहे, धन्यवाद आमदार साहेब. बघा चोरमन उर्फ मंगल चव्हाण, उत्तर द्या. अध्यक्ष महाराज, आदरणीय विरोधी पक्षाच्या आमदारांनी जो प्रश्न विचारला त्या प्रश्नाची सर्वप्रथम आमच्या पक्षाला भारतीय जनता पार्टीला काही देणं घेणं नाही. आम्ही राम मंदिर बांधलं, मी मुंबईवरनं गाड्या आणायचो, ऐकून घ्या उत्तर. मुंबईवरनं गाड्या आणायचो, ब्लॅकच्या गाड्या जळगावमध्ये विकायचो. त्यात आमचे जामनेरचे मंत्री महोदय गिरीश भाऊंच्या माझ्या पाठीवर नाथा भूक तुम्ही नाथा